ओके, आज आपण डेटा टाइप शिकणार आहे. स्क्रीन दिसते, विजिबल आहे. आतापर्यंत आपण होम टॅबवरचे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते पाहिलेले आहेत. आता आपण डेटा टॅब जो आहे त्या रिलेटेड सगळे ऑपरेशन बघणार आहे. हा गेट डेटा हा जो ऑप्शन आहे, गेट अँड ट्रान्सफॉर्म डेटा, यामधून आपण दुसऱ्या फाईल्स आपण एक्सेल मध्ये डायरेक्ट इम्पोर्ट करू शकतो आणि त्यावर ते आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. त्यानंतर हा पण त्यातलाच पार्ट आहे, रिफ्रेश ऑल ऑन क्वेरीज कनेक्शन. सॉर्ट अँड फिल्टर आपण होम टॅब मध्ये पण पाहिलेलं आहे. आणि हे डेटा टूल्स हे आज आपण पाहायचं आहे. टेक्स्ट टू कॉलम, रिमूव्ह डुप्लिकेट, डेटा व्हॅलिडेशन आणि डेटा कन्सोलिडेशन. फ्लॅश फिल आपण आधी पाहिलेला आहे. ओके, कोण सांगू शकेल फ्लॅश फिल आणि ऑटो फिल मध्ये डिफरन्स? अकीब, भवंतु? फ्लॅश फिलमध्ये ऑन दी वन क्लिक तो फिल करतो. ठीक आहे. आणि तुम्हाला याच्यासाठी ऑटो फिलसाठी तुम्हाला ड्रॅग करावं लागेल. नाही, दोन्हीकडे पण सेमच होतं ऑपरेशन. हे जे तुम्ही डिफरन्स सांगितला हे दोन्हीकडे सेमच असतं. ऑटो फिल मध्ये पण ड्रॅग न होऊ शकतो, डबल क्लिक पण होऊ शकतं. फ्लॅश फिल न पण ड्रॅग अँड ड्रॉप न पण होतं आणि डबल क्लिक न पण होतं. पण सांगू शकता पूनम, सृष्टी? No, sir, I was not present for that class. हॅलो. येस सुनीता. सर फ्लॅश फिलमध्ये ना तो पॅटर्न डिटेक्ट करतो ओके, आणि तसं आपण ड्रॅग केल्यावर सेम पॅटर्न म्हणजे ते पॅटर्न डिटेक्ट करून तसं ते कॉपी पेस्ट होतं सगळं खाली. आणि फ्लॅश फिल हे ऑटो फिलमध्ये ते आपण न्यूमेरिकल असा सिरीज हे करू शकतो. फ्लॅश फिल मध्ये टेक्स्ट रिलेटेड जो डेटा असेल तो ऑटो फिल होत जातो, फिलअप होत जातो ऑटोमॅटिकली. आणि ऑटो फिल मध्ये जे न्यूमरिक व्हॅल्यूज असतात, नाहीतर ज्यावेळेला आपण फॉर्म्युला यूज करतो तर ते ऑटोमॅटिकली फिलअप होतं. ओके, हा डिफरन्स आहे. येस येस. ओके, तर आज आपण पहिल्यांदा रिमूव्ह डुप्लिकेट्स हा एक ऑप्शन आहे, तो आता बघायचा आहे. आता इथे एक रॉ डेट नावाचा टेबल आहे. तर यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज खूप आहेत. जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे आता 20 डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत या डेटाच्या. तशाच सेम दुसऱ्याच्या पण आहेत. 21 याच्या आहेत, 102 रोहित मुंबई सेल्स. ओके, तर आपल्याला यातल्या सगळ्यात डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह करायच्या आहेत आणि युनिक व्हॅल्यूज फक्त आपल्याला शो व्हायला पाहिजे. तर यासाठी रिमूव्ह डुप्लिकेट नावाचा एक ऑप्शन आहे. ओके, पहिल्यांदा कॉलम सिलेक्ट करायचा, त्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेटच्या ऑप्शनवर क्लिक केलं. इथे दोन ऑप्शन्स येतात, एक्सपांड द सिलेक्शन अँड कंटिन्यू विथ करंट सिलेक्शन. ओके,
आता आपल्याकडे एकच कॉलम असल्यामुळे आपण कंटिन्यू विथ करंट सिलेक्शन करायचं आणि रिमूव्ह डुप्लिकेट्स. ओके, इथे एकच कॉलम आहे त्यामुळे इथे एकच ऑप्शन शो झालाय, कॉलम ए हा वाला. ओके, इथं मेसेज बघा, 95 डुप्लिकेट व्हॅल्यूज फाउंड अँड रिमूव्ह, 6 युनिक व्हॅल्यूज रिमेन. ओके, फक्त 6 युनिक व्हॅल्यूज आपल्याकडे प्रेझेंट आहेत. कळालं? कोणाला काही डाऊट यामध्ये? नो. ओके, अजून इथे एक बघू, एक एक्झाम्पल. यामध्ये 100 एम्प्लॉईज आहेत, सर्व युनिक व्हॅल्यूज आहेत. एक आपण चेंज करू इथे 1015. ओके, इथे ह्या 2 डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत. तर एम्प्लॉय आयडी कायम युनिक असते, तर आपल्याला ही व्हॅल्यू डिलीट करायची आहे. सपोज तर पहिला कॉलम सिलेक्ट केला, रिमूव्ह डुप्लिकेट्स. इथे बघा, एक्सपांड दी सिलेक्शन अँड कंटिन्यू विथ करंट सिलेक्शन, या दोन्ही मधला डिफरन्स बघा. पहिल्यांदा आपण कंटिन्यू विथ करंट सिलेक्शन करू, रिमूव्ह डुप्लिकेट्स. त्यानंतर एम्प्लॉय आयडी आपण सिलेक्ट केला त्यामुळे इथे एम्प्लॉय आयडीच फक्त शो होणार आणि ओके. ठीक आहे, इथे एक डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड झाली, ती रिमूव्ह केली, 99 युनिक व्हॅल्यू झाल्या. इथं डिफरन्स बघा काय, फक्त ए कॉलम मधली जी डुप्लिकेट व्हॅल्यू होती ती फक्त रिमूव्ह झाली, त्या रिलेटेड जो डेटा होता तो नाही रिमूव्ह झाला. तुम्ही चेक करू शकता. एम्प्लॉय नंबर 16, इथं 15 नंतर आपण अनेक 10-15 होतं ना, आणि त्याचा एम्प्लॉयचं नेम काय होतं, एम्प्लॉय 16, ते तसंच राहिलं रिमेनिंग. ओके, हे व्हॅलिड आहे का, हा पण रेकॉर्ड डिलीट व्हायला पाहिजे होता. डिलीट व्हायला पाहिजे होतं, ओके, कारण की तो आयडी त्याला त्या पर्टिक्युलर एम्प्लॉयला रिप्रेझेंट करतो, तर डिलीट व्हायला पाहिजे होता बेसिकली तो. त्यामुळे अजून एकदा परत, आता 10-15 एम्प्लॉय आयडी दोघांना असाइन आहे, एम्प्लॉय 15 ला पण आहे आणि एम्प्लॉय 16 ला पण आहे. तर आपल्याला परत हा कॉलम सिलेक्ट करायचा, रिमूव्ह डुप्लिकेट्स, एक्सपांड द सिलेक्शन हा ऑप्शन आहे ते. तो काय करतो की पूर्ण टेबल मधूनच तो रो पूर्ण डिलीट करतो. कंटिन्यू विथ करंट सिलेक्शन मध्ये काय होतं, ती फक्त पर्टिक्युलर व्हॅल्यू डिलीट होत होती. ओके, रिमूव्ह डुप्लिकेट, इथे आले बघा सगळे कॉलम्स, सगळ्या कॉलमची नावे इथे आले, त्यामुळे सगळे ते सिलेक्ट करायचे आपण. ओके, सॉरी, expand the selection, remove duplicates and select all employee ID. Okay, one duplicate value. ओके, इथून डिलीट झाला तो. 10-15 नंतर 10-79 आणि एम्प्लॉय 16 व्हॅल्यू डिलीट झालेली आहे. कळालं? एक्सपांड द सिलेक्शन आणि कंटिन्यू विथ करंट सिलेक्शन मध्ये डिफरन्स. ओके सर. ओके, हे झालं. तर आपल्याला आता ब्लँक रोज रिमूव्ह कशा करायचं हे बघायचं आहे. ओके, हा आपल्याकडे एक डेटा आहे, यामध्ये खूप सारे ब्लँक व्हॅल्यूज आहेत बघा. 3rd रो एक ब्लँक आहे, 8th रो आहे, 13th रो आहे. ठीक आहे, आपण एक एक काय सिलेक्ट करून डिलीट करणार नाही, तर यावर काहीतरी ऑप्शन असेल, पण सांगू शकेल कसं करायचं? फिल्टरेशन.
सॉरी व्हॉट? फिल्टरचा यूज करून हां, फिल्टरनं पण होऊ शकतं. अजून एक काय ऑप्शन आहे माहिती आहे? नाही. फिल्टरमध्ये पण येतं इथं. इथं सिलेक्ट करायचं. ब्लँक सिलेक्ट करायचं. ओके. देन ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या डिलीट करायच्या. डिलीट करायचं. येस. करेक्ट? हा पण एक ऑप्शन आहे. सगळ्या ब्लँक रोज रिमूव्ह झालेला आहे. ठीक आहे. अजून एक ऑप्शन आहे. कंट्रोल G प्रेस करायचं. एक गो टू विंडो तुम्हाला एक येते ऑप्शन. ओके. त्यामध्ये स्पेशल मध्ये ब्लँक्स नावाचा एक ऑप्शन दिसेल बघा. ओके. त्यानंतर ओके वर क्लिक करायचं. आणि डिलीट. डिलीट दी शीट रोज. ओके. हे दोन ऑप्शन्स आहेत आपल्या. एक फिल्टरने पण होतं आणि कंट्रोल G ने गो टू एक ऑप्शन येतो. तर त्यामधून पण आपण ब्लँक रोज डिलीट करू शकतो. इथेपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम? एकदा परत रिपीट करा सर. ओके. ठीक आहे. ब्लँक व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे सगळ्या. ब्लँक हो. रोज सॉरी. ओके. कंट्रोल ऑल केलं. सॉरी रो कॉलम सिलेक्ट केला. कंट्रोल G नाहीतर F5 जरी प्रेस केलं तरी ही विंडो ओपन होते. ठीक आहे. इथे स्पेशल नावाचं एक ऑप्शन आहे बघा. आहे का? त्यावर क्लिक करायचं. नंतर डिफरंट ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. हे पण नंतर बघणार आहे. फॉर्म्युलाज, कॉन्स्टंट्स वगैरे. तर सध्या आपण ब्लँक्सवर फोकस करू. ब्लँक्सवर क्लिक करायचं. त्यानंतर ओके. एक्सेल ऑटोमॅटिकली ब्लँक ज्या रोज आहेत त्या हायलाइट करते. इथे सेल दिसेल. सेल फॉर्मॅट टेबल की सेलमध्ये जायचं सर? काय म्हणला? वरचे जे टॅब आहे त्याच्यामध्ये फॉर्मॅट सेलमध्ये जायचं ना? फॉर्मॅट. त्याला एक शॉर्टकट की आहे. एक तर कंट्रोल G नाहीतर F5 दोन्हीपैकी काय पण यूज करू शकता. ती गो टू विंडो येते. ओके. ठीक आहे. नाहीतर तुम्ही फिल्टरचा सिम्पली जर समजत नसेल तर फिल्टरचा यूज करून पण डिलीट करू शकता. मी फक्त ओके. डिफरंट वेज सांगत आहे डिलीट करायची. ओके. ओके. सगळ्यात इझी तरी फिल्टरचा यूज करून आहे. बट अल्टरनेटिव्ह एक तुम्हाला ऑप्शन माहित असावा म्हणून सांगत आहे. G5. F5 F5. ओके. येस. नाहीतर कंट्रोल प्लस G. ओके. ओके. डिलीट मध्ये जायचं आणि डिलीट शीट रोज. झालं डिलीट? ओके. कळालं इथपर्यंत? ओके. अजून एक ऑप्शन आहे. आता हा एक आपल्याकडे टेबल आहे. कंट्रोल ऑल बॉर्डर्स. ओके. असा आपल्याकडे 5000 रोज पर्यंत डेटा आहे. ठीक आहे. खरं मला सारखं वर जाऊन कॉलमचे नेम्स बघावे लागतात. आता मी लास्टला गेलो. आता मी इथे आहे. सपोज समजा की आपल्याकडे 5000 रोजचा डेटा आहे आणि मी 285 नंबरच्या रोवर आहे आणि मला माहित नाही की या कॉलम मध्ये कोणता डेटा स्टोअर आहे. ठीक आहे. मला सारखं वर जाऊन कॉलमचे नेम्स बघावे लागतात. तर मला तसं नको आहे. तर यासाठी काय ऑप्शन आहे माहिती आहे? कुणाला काय फ्रीज करावं लागेल. रो फ्रीज करावं लागेल. येस. कशा करायचं काय माहिती आहे आयडिया? व्ह्यू मध्ये जाऊन सिलेक्ट करून व्ह्यू मध्ये जाऊन व्ह्यू मध्ये फ्रीज फ्रीज पेन्स. इथे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर टॉप रो फ्रीज करायची नाहीतर फर्स्ट कॉलम. पहिला आपण टॉप रो न बघू.
ठीक आहे. फर्स्ट रो ही कायम लॉक राहिली, जरी आपण किती पण स्क्रोल केलं तरी ती रो इथे लॉकच असणार. ओके. दुसरा ऑप्शन आहे ते की फ्रीज फर्स्ट कॉलम, म्हणजे ए कॉलम लॉक झाला. कळालं? फ्रीज येस. टेन्सचा काय यूज आहे? येस. भगवान पूनम हो सर. तर आपण बघणार आहे टेक्स्ट टू कॉलम्स. CSV फाईल मध्ये कसा डेटा स्टोअर होतो कोणाला माहिती आहे? CSV फाईल कशी असते? नूतन, पूनम, सृष्टी, सुनीता. CSV फाईल कशी असते, नाहीतर त्याचा फुल फॉर्म? कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. फाईल बघितली आहे, कशी सेव्ह होते ती नाही माहिती. तर CSV मध्ये डेटा स्टोअर असा होतो, कॉमा देऊन. आता आपण एक्सेल मध्ये कसं करतो, रोज अँड कॉलम मध्ये डेटा सेव्ह करतो ना. खरं CSV फाईल मध्ये कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज असतात, म्हणजे इच कॉलम हा कॉमानं डिवाइड केला जातो. ओके. म्हणजे ही CSV फाईलचा फॉर्मॅट आहे. तर हा एक्सेल फाईल मध्ये एका कॉलम मध्ये एक व्हॅल्यू असेल, म्हणजे 101 ए कॉलम मध्ये असेल, अमित शर्मा बी कॉलम मध्ये, पुणे सी कॉलम मध्ये आणि HR डी कॉलम मध्ये. कळालं? तर आता आपल्याला हे सेपरेट आउट करायचं आहे, इच डेटा इन इच कॉलम. कसं करणार, कुणाला काय आयडिया? अकीब? सेपरेट कॉमा सेपरेट करण्यासाठी नाही सर. नो आयडिया. रिप्लेस व्हॅल्यू वरून काहीतरी करावं लागेल, पण रिप्लेसचं नाही, तुम्हाला क्वेश्चन काय आला ना, मला इच डेटा, आता हा हं, 101 आहे, तर मला हं, इथं 101 इथं पाहिजे. अमित हं. शर्मा ई कॉलम मध्ये पाहिजे, पुणे इथे पाहिजे, HR and 50,000. ओके. मला असा फिल डेटा पाहिजे. फिल फिलचा यूज करून टेक्स्ट टू नाही कॉलम. पहिले कसं होतं, सर टेक्स्ट टू कॉलम केलं तर येस, टेक्स्ट टू कॉलम. ते एक डेटा टॅब मध्ये टेक्स्ट टू कॉलम नावाचा एक ऑप्शन आहे. पहिला डेटा सिलेक्ट करायचा, अदरवाइज कॉलम सिलेक्ट करू आपण. डेटा टॅब मध्ये जायचं, इथे टेक्स्ट टू कॉलम मध्ये काय होतं, इथे दिले बघा डिस्क्रिप्शन, स्प्लिट अ सिंगल कॉलम ऑफ टेक्स्ट इनटू मल्टिपल कॉलम्स. तर आपल्याकडे एका कॉलम मध्ये व्हॅल्यू आहे, आपल्याला ती मल्टिपल कॉलम्स मध्ये व्हॅल्यू डिवाइड करायची आहे. सो टेक्स्ट टू कॉलमचा यूज होतो. यामध्ये जायचं, इथं डेलिमिटेड म्हणून असतो. डेलिमिटेड म्हणजे एक आपलं कॅरेक्टर, जसे की कॉमा, क्वेश्चन मार्क, नाहीतर अदर कोणते तरी स्पेशल कॅरेक्टर्स लाईक @ हॅशटॅग, हायफन. ओके. इथं डेलिमिटेड सिलेक्ट केलं, त्यानंतर नेक्स्ट. एक कोणत्या याने सेपरेटेड आहे, कॉमा. इथे एक कॉमा म्हणून ऑप्शन आहे बघा, झालं सेपरेट. इथे एक प्रिव्ह्यू दिसतो तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट करायचं, इथं हे ॲज इट इज ठेवायचं. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे तुम्ही टेक्स्ट रिलेटेड ते, नाही तर डेटा टाईप आपण नंतर चेंज करायचा, इथे काही नाही करायचं. त्यानंतर इथे डेस्टिनेशन नावाचा एक ऑप्शन आहे, आपल्याला कोणत्या कॉलम पासून ते सेपरेट करायचे आहेत व्हॅल्यू, ते इथे लिहायचं. तर मला आता A1 मध्ये आता ऑलरेडी एक डेटा आहे, तर मला C1 पासून सेपरेट आउट करायचं आहे. सो मी इथं लिहिणार C1 आणि त्यानंतर फिनिश. ओके. कळालं इथपर्यंत?
हो सर. Yes. आता याचं कोणतरी मला आन्सर सांगा कसं सेपरेट आउट करायचं. एनीवन? क्वेश्चन कळाल ना? Yes, sir. ओके. काय काय स्टेप बाय स्टेप सांगणार कोणतरी? Go in text to column. Select first the whole column. Go in text to column. Delimited. ओके. Next. Then we will select semicolon. Then we will check how the preview is looking. Yeah, after that we will do the next option. Yeah. Yeah, and again we will check this is actual preview, Yes. Okay. and then we will do the finish option. Finish, or we will change destination option first. If possible, we can change. Okay, there is A1, then we will see the output. Okay, Okay. finish. Yeah. Okay, but original data was deleted. Yes, it's deleted. Not a problem. Bhavantu, unmute yourself and tell me the answer of this one. Sir, Bhavantu? text to column. Okay. Then next. Next. Other scene, sir, इकडे बरोबर ना? Okay, other. Then यामध्ये next. काय? याच्यामध्ये ते ओके, बरोबर. Yes, sir. पाईप ऑप्शन म्हणतात त्याला. नेक्स्ट. Next. Finish. आणि इकडे हा. Open space. Poonam, please unmute yourself and tell me the answer of this one. Text to column. Okay. Delimited. Next. Now, Now space. space. Yes. Right. Next. Destination. Okay. मध्ये This is not an issue. finish. Okay. Now, who is going to tell me this one's answer? Okay. Anyone? हा डेटा सेपरेट आउट कसा करणार? एक डेटा प्रिव्ह्यू देतो. अमित HR पुणे and 50,000. ओके, मला असा डेटा पाहिजे. Anyone? So text to column. Okay, text to columns. Then Second, sir. Second. Set. what?
Your voice is breaking. सेकंड वाला ऑप्शन सर, Which one? फिक्सेड वाला ऑप्शन सर, सेकंड. Fixed width. Okay. Then next. नेक्स्ट देन आपण सर ह्याच्यामध्ये जे मार्जिन टाईप आहे ना ते सेट करू शकतो. करेक्ट. इथे जर क्लिक केलं तर इथे एक लाईन क्रिएट होते. ओके. येस सर. जिथून आपल्याला डेटा Yes, सेपरेट sir. आउट करायचं तिथं क्लिक करायचं. इथे एक लाईन हम्म. क्रिएट होते. देन रेग्युलर Next. आपली प्रोसेस. नेक्स्ट अँड देन डेस्टिनेशन सिलेक्ट करून फिनिश. फिनिश. इट इज ऑलरेडी. हा ऑप्शन का आला कारण की इथं डेटा ऑलरेडी प्रेझेंट आहे त्यामुळे. ओके केलं, सेपरेट आउट झालं. कळालं Yes, कसं sir. आन्सर आलं याचं? कळालं सर्वांना? ओके. ओके, टेक्स्ट कॉलम झालेला आहे. तर आता ऑप्शन हा डेटा व्हॅलिडेशन. ओके. डेटा व्हॅलिडेशन म्हणजे काय कुणाला माहिती आहे? काय कन्सेप्ट आहे? नाहीतर नावावरून तरी काय आयडिया? हकीम, नूतन, नो आयडिया. सुनिता. डेटा व्हॅलिडेशन म्हणजे आपण त्या कॉलम मध्ये एक रूल अप्लाय करतो, नाहीतर एक कंडिशन अप्लाय करतो. जसं की आता एक फोन नंबर नावाचा आपल्याकडे कॉलम आहे. ठीक आहे. मी इथं एक डेटा एंट्री करत आहे. ओके. मी इथं व्हॅल्यूज एंटर केल्या रॅन्डमली. हे झाले 10 डिजिट्स. आता हा 11 अँड 12 डिजिट झाला. ओके. युनिव्हर्सली फोन नंबर हा 10 डिजिट असतो. ओके. तर हा डेटा इनव्हॅलिड झाला ना. 12 डिजिट वाला डेटा कुठेच नसतो. नाहीतर फोन नंबर हा 12 डिजिट वाला नसतोच. युजली तो 10 डिजिटच असतो. मग हा ही जी मी व्हॅल्यू एंटर केली ही पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे नंतर खूप काही मिस्टेक्स होऊ शकतात यावरून. आपण ज्यावेळी इन्साइट्स त्यानं फाइंड आउट करणार त्यावेळी हा डेटा इरिलेव्हंट होणार ना. त्यामुळे ते एक आपल्याला कंडिशन द्यावी लागते. त्यासाठी आपण फर्स्टली कॉलम सिलेक्ट करायचा. डेटा व्हॅलिडेशन. इथं एनी व्हॅल्यू लिहिलेलं आहे. ओके. फोन नंबर हा कायम डिजिट्स मध्ये असतो. सो आपण इथं होल नंबर सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं व्हॅल्यू देताना काय देणार आपण 0 पासून 9 पर्यंत. ओके. त्यानंतर क्लिक ओके. तर जर आपण यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायला गेलो 098764 तर मी इथं एक अल्फाबेट सजेस्ट द्यायला जातो के आणि एंटर प्रेस केलं तर इथं काय दाखवतंय एरर शो करायला. कळालं? कारण की आपण सेट करताना काय केले की आपल्याला फक्त होल नंबरच हा कॉलम एक्सेप्ट करणार, बाकी काही एक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे. अजून एकदा आपण यात चेंज काय करू शकतो, डेटा व्हॅलिडेशन 0 to 9 मध्ये डेटा आपल्याला एक इनपुट मेसेज आणि एरर अलर्ट हे दोन ऑप्शन आहेत. तर इनपुट मेसेज मध्ये काय येतं, इथं आपण टायटल द्यायचं, इन्फॉर्मेशन म्हणून एक टायटल दिला आणि इनपुट मेसेज मध्ये प्लीज एंटर numbers only
ओके, हा एक इनपुट मेसेज झाला. तर बघा, मी या कॉलम मध्ये कुठं पण क्लिक केलं तर हा पॉपअप तिथं कायम येणार. इन्फॉर्मेशन आहे की प्लीज एंटर नंबर्स ओनली. ओके, हा झाला इनपुट मेसेज. सेटिंग्स मध्ये आपण काय दिले की फक्त या कॉलम मध्ये होल नंबर्सच इन्सर्ट होणार, बाकी काय इन्सर्ट होणार नाही. होल नंबरची रेंज पण आपण फिक्स केली, 0 to 9 मधल्याच व्हॅल्यू इथे एक्सेप्ट करणार. त्यानंतर इनपुट मेसेज सेट केलाय आपण की फक्त इथं प्लीज एंटर नंबर्स ओनली, हा फक्त इनपुट मेसेज आहे. आणि त्यानंतर एरर मध्ये काय देणार, इथे एक टायटल दिलं, जसं की इथं इन्फॉर्मेशन आपण टायटल दिलं तसं इथं एरर असं सिम्पली आपण टाईप केलं. एरर मेसेज मध्ये काय टाईप करणार की एरर मध्ये आपण काय टाईप करू शकतो. ओके, परत तेच आपण घेऊ, प्लीज एंटर नंबर. ओके, हा पण एक एरर मेसेज सेट केलेला आहे. त्यानंतर ओके, त्यानंतर फोन नंबर कॉलम मध्ये आलो, एक आपल्याला वॉर्निंग टाईप येतं, एक येतं इन्फॉर्मेशन इनपुट मेसेज आपला. मी आता नंबर सेटअप केले आणि मी आता एक टेक्स्ट व्हॅल्यूज देतो हाय, आणि एंटर प्रेस केल्यानंतर हा बघा, हा एरर मेसेज आला. हे एररचं टायटल आलं आणि हा एररचा टेक्स्ट. ओके, कळालं इथंपर्यंत. ओके. डेटा व्हॅलिडेशनचं कळालं. येस सर. आता एक क्वेश्चन, आपल्याकडे काही क्वेश्चन्स आहेत ते एक एक करू आपण. हे लिस्टचं सांगतो मी. चला, आता थर्ड क्वेश्चन आहे एज. एजला आपण होल नंबर सिलेक्ट करायचा आहे 18 to 16 मध्ये. कसं करणार सांगणार कोण? एज कॉलम वरती आपण डेटा व्हॅलिडेशन अप्लाय करायचं. एनीवन? सेम डेटा व्हॅलिडेशन मध्ये जायचं. ओके, डेटा व्हॅलिडेशन. सेटिंग, तिथं होल नंबर वर क्लिक करायचं. ऑप्शन काय काय खाली. हा, होल नंबर ऑलरेडी सिलेक्टेड आहे. ठीक आहे. होल नंबर डेटा मध्ये इन बिटवीन द्यायचं. बिटवीन अँड मिनिमम मॅक्सिमम 18 to 16. येस. ओके, इनपुट मेसेजचा यूज कळाला ना तुम्हाला, काय होतं इथं काय नाही. येस. आता एंटर error युअर आलं. एज, एरर पण तोच देणार. एंटर युअर एज. येस. ओके, तर जर मी आता व्हॅल्यू 100 दिली तर ते घेत आहे. असं का? ओके, तर मेसेज इनेबल नव्हता. ओके. ठीक आहे, सगळं लहान लहान गोष्ट आहे. इथे एक मेसेज आहे बघा, अप्लाय दिस apply चेंजेस these टू changes ऑल to द all सेल. other ओके. cell with same settings. हा कायम ठीक. चेक करायचा, मग तो पूर्ण कॉलमला अप्लाय होतो. नंतर त्या पर्टिक्युलर सेलला फक्त तो अप्लाय होणार. कळालं? ओके. पहिल्यांदा सिलेक्ट करताना पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा आणि मग एकदा चेक करायचा. ओके, ओके. आता एक लिस्टचा एक ऑप्शन चेक करू आपण. ओके, आता मला इथं डिपार्टमेंट्स असाइन करायचे प्रत्येक एम्प्लॉयला. आपल्याकडे 100 एम्प्लॉईज आहेत
आणि डिपार्टमेंटची लिस्ट आहे आपल्याकडे. HR डिपार्टमेंट, IT डिपार्टमेंट, सेल्स आणि फायनान्स आणि ऑपरेशन्स. ओके, मी प्रत्येक वेळा जाऊन इथं टाईप करणार का याला HR. आपल्याकडे ऑलरेडी एक लिस्ट आहे जी की आपल्या पेपरवर रिप्रेझेंट आहे. ठीक आहे, आता मला एक्सेल शीट मध्ये एंट्री करायची आहे ती. तर मी एक एक असं टाईप करत बसू का एम्प्लॉय टूला IT असाइन केले, 3 ला नाही, पण पण IT. माहिती कशी काय पडणार आपल्याला का कुठल्या एम्प्लॉयला कुठला डिपार्टमेंट आहे? नाही ते आपल्याकडे एक रॉ शीट असणार आहे, म्हणजे एका कागदावर आपल्याकडे ते असणार आहे डेटा. फक्त आपल्याला तो पेपरवरचा जो डेटा आहे तो एक्सेल शीट मध्ये पाहिजे डिजिटली. ठीक आहे, आपल्याकडे हा पूर्ण डेटा माहिती आहे आपल्याला की एम्प्लॉय 1 ला HR डिपार्टमेंट असाइन झाले, 2 ला IT डिपार्टमेंट. ठीक आहे, तो त्या इश्यू नाही काय, आपल्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे, मी प्रत्येक वेळी असं टाईप करणार काय बघून? नाही हा खूप लेंदी प्रोसेस होणार. तर त्यासाठी परत एक डेटा व्हॅलिडेशन नावाचा ऑप्शन मध्ये एक लिस्ट म्हणून ऑप्शन आहे. ओके, कॉलम सिलेक्ट केला, सॉरी, डेटा व्हॅलिडेशन मध्ये एनी व्हॅल्यूच्या जागी लिस्ट म्हणून एक ऑप्शन आहे इथं, लिस्ट डेसिमल नंतर ओके. लिस्ट सिलेक्ट करायचं. आपण इथे 2 प्रकारे लिस्टचे व्हॅल्यू फिलअप करू शकतो. एक तर आपण डायरेक्टली व्हॅल्यू इथे सेंड करू शकतो अशा टायपिंग करून, नाही तर डिरेक्टली आपण इथे कुठेतरी स्टोअर केला असेल डेटा तो सिलेक्ट करायचा. अप्लाय दिस चेंजेस टू ऑल अदर सेल्स. ओके, आपण ऑलरेडी सिलेक्ट केले, सॉरी. देन ओके, इथे एक ड्रॉप डाऊन लिस्ट दिसेल बा. ठीक आहे, तिथे जाऊन प्रत्येक वेळी आपण एक सिलेक्ट करायचं. त्या एम्प्लॉय 2 च्या जागी आलो, परत इथे एक ड्रॉप डाऊन लिस्ट आली, त्याला IT डिपार्टमेंट सर्च सेंड केलं, एम्प्लॉय 3 ला फायनान्स. कळालं? जरी आपण त्या 100 रो पर्यंत तरी गेलो, कळालं लिस्ट कशी हा क्रिएट पण करायची? मॅन्युअलच झाला ना, हा मॅन्युअलच झाला ना प्रकार, ऑटोमेशन हो, खरं मध्ये नाही होणार. टायपिंग स्पीड वाचलं ना आपलं. हा ओके. एक फक्त कन्सेप्ट म्हणून तुम्हाला सांगितली, याचा यूज वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो ड्रॉप डाऊन साठी. तुम्हाला आता जर सांगितलं की प्रेझेंट इथे ना अशी शीट बनवायला, नाही तर कशासाठी तरी कुठेतरी ड्रॉप डाऊन लिस्ट लागेलच ना. तर ड्रॉप डाऊन लिस्ट कशी क्रिएट करायची यासाठी हा कन्सेप्ट आहे फक्त. ओके. यामधून थोडा तरी तुमचा टाइम आपण वाचवू शकतो टायपिंग करत बसण्यापेक्षा. ओके. ओके, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आता मी सांगितलं, थर्ड क्वेश्चन झालेला आहे. आता सॅलरी कॉलम वरती कंडिशन काय, सॅलरी ग्रेटर दॅन 20,000च पाहिजे. ओके, कसं करायचं? कोणी सांगणार? आकिब, सुमित्रा, डेटा भवानी. व्हॅलिडेशन आहे सर, रो सिलेक्ट करून डेटा व्हॅलिडेशन. सॅलरी तिथे डेसिमल आणि ग्रेटर दॅन व्हॅल्यू आपण टाकणार. करेक्ट. इनपुट आणि एरर मेसेज पण टाकायला. तर डेसिमल सिलेक्ट करायला पाहिजे का होल नंबर? डेसिमल सर, सॅलरी येतो. ट्राय करू. टायटल मध्ये काय लिहू? लाईन सोडू. ओके, लाईन काहीतरी सोडून इनपुट मेसेज. What?
इनव्हॅलिड सॅलरी, इनव्हॅलिड नंबर असं काहीतरी टाकू शकतो. ओके इनव्हॅलिड सेंड करतो. मेसेजमध्ये तुमचा नंबर, एररमध्ये एरर सेंड केला, एरर मेसेज, एंटर अ नंबर. ओके केलं सेट, ऑल गुड. अप्लाय बरोबर आहे दिस तुमचं? चेंजेस तो चेकबॉक्स चेक करावा लागेल. हा तो म्हणजे मी तो कॉलम सिलेक्ट केला त्यामुळे एनेबल होत नाही. क्लिक केलं ओके. एंटर अ नंबर, कारण की 20,000 पेक्षा कमी आहे व्हॅल्यू. हे एक्सेप्ट केली कारण की 20,000 पेक्षा जास्त आहे. कळलं? तर मला हा कोणती तू सांगा. मिनिमम 10 कॅरेक्टर्स ईमेलचा. काय करायचं मिनिमम 10 कॅरेक्टर्स. हा ईमेल मध्ये डेटा 10 व्हॅलिडेशन. कॅरेक्टर पेक्षा जास्त नको आहे मला ईमेल. तर त्यात ईमेल ऑप्शन काय काय आहेत? काय म्हणला? डेटा व्हॅलिडेशन मध्ये ऑप्शन दाखवा ना काय काय. हो 2 मिनिटं. ईमेल डेटा व्हॅलिडेशन. टेक्स्ट लेंथ. ओके टेक्स्ट लेंथ इक्वल टू मिनिमम 0 मॅक्झिमम 10. इन बिटवीनच असणार कारण की 10 पेक्षा जास्त नाही पाहिजे ना, तर 0 आणि 10 असेल. मिनिमम 0 मॅक्झिमम 10. इतर घेतलं ते ना किती आहे त्या. वेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बाकी 11 व्हॅल्यूज त्याने एक्सेप्ट केलं. एरर सेटअप नाही केलं सर आपण. नाही एररचा काय संबंध आहे, फक्त ते एरर आपल्याला शो होण्यापुरता असतो. जर आपण एरर सेटअप आता कुठे केला नव्हता, सॅलरीला केला होता का? केला. फोन नंबरला एक केलेला नव्हता वाटतं. एकदा ओपन करा सर ते व्हॅलिडेशनचं, डेटा व्हॅलिडेशन. ओके डेटा व्हॅलिडेशन. एरर जरी सेटअप केला नसला तरी बाय डिफॉल्ट हा एरर शो होतोच. हम्म. ओके जसं की बघा एजला आपण केलाय. रेटिंग वरती रेटिंगला मी केलं सिलेक्ट डेटा व्हॅलिडेशन. इथं इनपुट इथे एक आहे की होल नंबर पाहिजे, 1 ते 5 मध्ये रेटिंग पाहिजे. अप्लाय केला. इनपुट मेसेज काय शो केलेलं नाही, एरर आलं पण काहीच सिलेक्ट केलेलं नाही मी. ओके तर मी ओके हम्म. क्लिक केलं. रेटिंग मध्ये मी व्हॅल्यू दिली 9. सर इक्वल टू 10 सिलेक्ट करून बघा ना. अप्लाय दिस चेंजेस राहिलं होतं. इनपुट मेसेज पण एनेबल आहे, ते पण एनेबल केलं. 2च मिनटं. ओके तर मी 9 व्हॅल्यू सेट केली. तर बाय डिफॉल्ट एक्सेल असा एरर मेसेज असाइन करतं. ठीक आहे. हम्म. एरर अलर्टचा काही इश्यू नाही. तर आपण ते टर्म्स कंडिशनला अप्लाय नाही केलं होतं ना त्याच्यावरती. ठीक आहे. डेटा व्हॅलिडेशन इथे सर काय म्हणला इक्वल होता टू तुम्ही? 10 टेक्स्ट टेक्स्ट लेंथ. लेंथ. 0 to 10. ओके पहिला अकितचं करू मग सुनीता तुमचं करू. 0 to 10. अप्लाय ऑल चेंजेस कारण की ते ऑलरेडी सिलेक्टेड आहे, काही सेटअप नाही. ओके ओके करू. ओके ओके. ओके आता पूर्ण झालं कॉलमला. तर मी आता एक एक व्हॅल्यू पुट करतो. 1 2
3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ओके, हा पण एक इश्यू बरोबर आहे. आणि सुनीता तुम्ही म्हणता ते इक्वल टू 10. करेक्ट असंच ना? येस सर. खरं यामध्ये इश्यू काय येणार, मिनिमम 10 कॅरेक्टर्स म्हणले तर तुम्हाला एक्झॅक्टली 10 कॅरेक्टर्स पुट करायला पाहिजे. जरी मी 2-3 पुट केले तरी तो एरर मेसेज शो होणार. कंडिशन चूज करताना बरोबर क्वेश्चन जसा आहे त्यानुसार बरोबर कंडिशन समजून चूज करायची. इथं मिनिमम 10 कॅरेक्टर्स पाहिजेत, म्हणजे मॅक्सिमम किती पण असले चालतील ना. सो कंडिशन आपली ही असणार इक्वल टू नसणार, ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन. इथं 10 येणार. 10 पेक्षा जास्त चालतं, मिनिमम 10च असायला पाहिजे. कळालं? येस. येस. ओके, तर आज आपण डेटा टाईप मधले टेक्स्ट टू कॉलम्स, त्यानंतर रिमूव्ह डुप्लिकेट्स आणि डेटा व्हॅल्युएशन या 3 कन्सेप्ट शिकलोय. ओके, यामध्ये काय कोणाला इश्यू आहे, काय डाऊट्स आहेत, नो. कळालं नाही? क्लिअर. ऑल क्लिअर? येस. ओके, उद्या आपण यामधला एक लास्ट पॉइंट आहे, गिव्ह मी 2 minutes. तर हा उद्या एक डेटा कन्सल्टेशन नावाचा एक पार्ट आहे, तो एक होईल. आणि फॉर्म्युलाज अँड फंक्शन्स, फॉर्म्युला अँड फंक्शन हा टॉपिक आपण उद्या स्टार्ट करणार आहोत. ओके, उद्याचा सेशन इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की फंक्शन्स, फॉर्म्युलाज वगैरे बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आपण शिकणार आहे. ठीक आहे? ओके. ओके, थँक्यू. ते लास्ट डेला काय झालं होतं सर, ते घ्या ना एकदा हा, repeat ते करा. आधी आपण करूया. ठीक आहे, बाकीच्यांनी लिव्ह केलं चालेल, नाही तर कुणाला कंडिशन फॉर्मॅटिंग रिलेटेड डाऊट्स असतील तर त्यांनी थांबा, नाहीतर बाकी लिव्ह केलं चालेल. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. या वेलकम.